नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। सर्वांना शुभ सकाळ। तर आता मी चहा ठेवलेला आहे आणि म्हटलं चला सकाळची सुरुवात चहापासून करू। आज बरंच काम आहे दिवसभर मला। आज मी तुमच्याबरोबर दिवसभर काय काय करते त्या गोष्टी शेअर करणार आहे, तर व्हिडिओला पण कंटिन्यू राहा। तर पहिला चहा घेते, एनर्जीची खूप गरज आहे आणि त्यामुळे सकाळी मी चहा ठेवलेला आहे आणि आता चहा पण झालाय माझा। तर चहा घेते आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात करेन। तर पहिला मी स्वयंपाक करून घेणार आहे। तर आज मी एकटी चहा घेणार होते आणि आर्यन माझ्याबरोबर होता, पण आर्यन काय आज चहा घेणार नव्हता। तर आर्यन बिस्किट खाणार होता आणि आज मी एकटीच होते। तर म्हटलं चला आज एकटीसाठी का असाना, पण चहाची आज गरज होती एनर्जीची, त्यामुळे तरी ते मी बिस्किट घेते। आता हे जे बिस्किट आहे ना, खूप जास्त आवडलेलं आहे मला तरी। गव्हाचं बिस्किट आहे, गव्हाच्या पिठापासून बनलेलं आहे, खूप टेस्टी पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा त्रास होत नाही ह्या बिस्किट खाल्ल्याच्या नंतरून। जर कोणाला पाहायचं असेल त्याचं पॅकेट तर मला नक्कीच कमेंट करा, मी तुम्हाला दाखवेल। लहान मुलांना पण खूप बेस्ट आहे हे बिस्किट। तरी ते आर्यनसाठी घेतले मी, 2-3च खाणार होते, आर्यनला बाकीचे देणार होते। तरी ते मी चहा बिस्किट खाल्लाच, कारण की म्हटलं चला कामं भरपूर आहेत, त्यामुळे असं पटकन खाऊन घेते। लगेच इकडे चपाती बनवायला घेतल्या। म्हटलं आधी पहिले चपाती बनवून घेते आणि त्याच्यानंतरून भाजी बनवणार होते। तर आज भाजी काय बनवणार आहे तेही तुम्हाला पुढे सांगते। तर आधी त्याच्या आधी चपाती पटपट बनवायचे इथं काम चालू होतं माझं। चपाती करून घेते आता मी पहिल्या, आणि भाजी आणखीन करायची। इकडे अंडी उकडायला मी टाकलेले आहेत आणि तोपर्यंत म्हणलं अंडी होईपर्यंत इकडे मी चपाती पटपट असे बनवून घेईल। त्यामुळे मग पहिली चपाती बनवायला घेतली, अंडी उकडतात तोपर्यंत मसाला वगैरे करून ठेवलेला आहे। चपाती झाली की लगेच अंडीची भाजी पण बनवून घेणार आहे। तरी ते अंडी उकडून झाले होते, त्याच्यानंतरून सोलून घेतले, तेल टाकलं होतं आणि तेलामध्ये छान असे फ्राय करून घेणार होते अंडे। खूप छान बनते भाजी, तर म्हणूनच तुमच्याबरोबर शेअर करते रेसिपी। तरी ते मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्यालाही छान परतून घ्यायचं, छान फ्राय करून घ्यायचे असे ब्राऊन कलर येईपर्यंत। एकदम टेस्टी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे। आता आज तर मला गडबड होती आणि तरी पण मी हे बनवत होते। एकदम 10 मिनिटात बनणारी रेसिपी आहे, म्हणूनच तुमच्याबरोबर शेअर करते आहे। तर कोणाला अंडी पण आवडत नसतील ना, तर ही आवडीने भाजी खाणार, कारण की अंड्याचा स्मेल कोणाकोणाला आवडत नाही, मलाही आवडत नाही, त्यामुळे मी अशा पद्धतीने भाजी बनवत असते। मसाला कुठला घेतला आहे तेही तुम्हाला सांगते। खोबरं, लसूण, कोथिंबीर, आलं हे बारीक पेस्ट बनवून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये थोडीशी हळद, कांदा मसाला, लाल मिर्च पावडर, धना पावडर आणि आपला चिकन मसाला तोच ॲड केलेला आहे आणि मीठ। तर ह्या छान गोष्टी परतून घ्यायच्या। थोडंसं पाणी टाकायचं, खोबरं असल्यामुळं असं सुक्कं होतं आणि त्यामुळे थोडं पाणी टाकलं की ती ग्रेव्ही तयार होते आणि खूप छान मसाला आपला परतला जातो। आता तेल सुटेपर्यंत छान त्याला परतून घ्यायचं। मीठ टाकलेलं आहे मी त्यामध्ये आणि आता छान परतल्याच्या नंतर आपण त्यामध्ये अंडी ॲड करणार आहे। तर अंडी बरेच जणांना आवडत नाही, त्याचा स्मेल येतो, त्यामुळे अशा पद्धतीने बनवली तर बिलकुल येत नाही। नक्की ट्राय करा, खूप टेस्टी बनते भाजी। मी तर बऱ्याच प्रकारची अंड्याची भाजी बनवते, तर त्यातली ही माझी फेवरेट आहे आणि झटपट बनणारी पण आहे। त्यामुळे तर आता पाणी जेवढं हवं आहे ना तेवढंच मी त्यामध्ये ॲड केलं। आता आम्ही चौघं होतो जेवायला आणि त्यानुसारच, आणि ही भाजी थोडी थिकच छान लागते, त्यामुळे मग मी थोडंसं त्याच्यानंतरून गरम मसाला टाकलेला आहे आणि कोथिंबीर त्यावरती टाकली। त्याच्यानंतर आता झाली माझी भाजी। मी 5 मिनटं होऊन दिली होती आणि लगेच इकडं ताटं करायला घेतली होती, कारण की जेवण करायचं होतं, त्यामुळे पटकरणं। तर भाजीला कलर पण बघू शकता किती छान आलेला आहे। आता पटपट ताटं करून घेत होते मी, कारण की जेवण केल्याच्या नंतरून मला किचनची डीप क्लिनिंग आज करायची, त्यामुळे मग पटकन इथं काम चालू होतं आणि मला माहिती होतं एकदा कामाला सुरुवात झाली की मग जेवण करायची मला अजिबात आठवण राहत नाही किंवा मी जेवायला बसतच नाही। कधी कधी बऱ्याचदा होतं माझ्याबरोबर असं, त्यामुळे मग आता हे होते तर हे म्हणले पहिले जेवायला घेतो आणि मग तुझं काम करत राहा, नंतरून तू एकदा कामाला लागली की जेवण करणार नाही। त्यामुळे मग इथं सगळ्यांसाठी जेवण केलं आम्ही सगळ्यांनी मिळून। त्याच्यानंतरून इथे मी भांडे दाखवते तुम्हाला। तर बघू शकता हे जे डबे आहेत ना, ह्याच्यावरती काही जास्त धूळ बसत नाही, पण पेपरवरती बसलेले आहे। हे 2 जे आहेत ना ते माझ्या रोजच्या यूजमध्ये येतात, त्यामुळे ते काही भांडे खराब नव्हती, पण बाकीची जी भांडे आहेत ते खराब झाली होती सगळी।
तर वरच्या पोटमाळ्यावरती पण मी बिलकुल सामान ठेवत नाही. मला जास्त गजगज आवडत नाही किचनमध्ये, एकदम सुटसुटीत असं किचन आवडतं. त्यामुळे पोटमाळ्यावरती मी सामान अजिबात, किचनच्या तरी नाही आहे, बेडरूमच्या भरपूर आहे, तुम्हाला दाखवेल बेडरूम जेव्हा साफ करते तेव्हा, पण किचनमध्ये नाही आहे माझ्या. आणि इकडे जे वरचे डबे आहेत नाही तर ते पण माझ्या रोजच्या यूजमध्ये येत नाही, त्यामुळे ते भरपूर खराब झाले होते. वरचे जे आहेत सगळ्यात ते, मधले एवढे नव्हते पण वरचे खूप खराब झाले होते, कारण की त्यामध्ये काहीच सामान नव्हतं, त्यामुळे ते खराब झाले होते. तर आता हे जिथे जिथे माझा हात रोज जात नाही आहे ना, त्या पहिल्या सगळ्या झाळ्या मी काढून घेत होते. पोटमाळा सगळा झटकून आत घेतला, कारण की एकदा काढलं की मग सगळंच, आणि गरम इतकं होत होतं ना की काय सांगायचं तुम्हाला, की खूप जास्त गरम होत होतं. पण म्हटलं ठीक आहे, आज पूर्ण दिवस कामाचाच आहे आपल्याला, त्यामुळे गरम होते त्याच्याकडे न लक्ष देता काम करणं महत्त्वाचं आहे. तर जाळ्या सगळ्या काढून घेतल्या मी, आणि त्याच्यानंतरून मग मी भांडी आता एक एक मी कप्पा धुवायला काढणार होते, जेणेकरून मला जास्त ते बर्डन नाही यायचं. त्यामुळे कारण की काय होतं, सगळं जर आपण पसारा खाली काढून घेतला ना, मग कुठलं साफ करायचं ते समजत नाही, सुधरत नाही. त्यामुळे मी एक एक कप्पा काढून धुवून बाहेर हॉलमध्ये ठेवणार होते, कारण की मी तिथं चटई टाकून ठेवली होती फॅन खाली, आणि त्यामुळे मग माझं असं चालू होतं की एक एक जे कप्पा आहे ना तो स्वच्छ करायचा आणि बाहेर नेऊन मग भांडी चटईवरती सुकायला ठेवायची. तर असं काय चालू होतं. तर बघू शकता ह्याच्यावरती खूप जास्त धूळ बसली होती, आणि आत्ता हा मी दाखवते तुम्हाला, कारण की 4-5 दिवस झाले इडली बनवून, आणि त्याच्यावर पण किती धूळ बसली आहे. धूळ खूप जास्त येते आता उन्हाळ्यामुळे. पण ही जर साफ नसतं केलं आणि पाऊस जर झाला असता ना तर खूप चिकट भांडी झाली असती. त्यामुळे मी खरं तर आज साफसफाईला काढलं, म्हणलं पाऊस कधी चालू होईल त्याच्या आधी किचनची क्लिनिंग होणं गरजेचं आहे. तर ह्या डब्यांमध्ये काही सामान मी ठेवत नाही, एकात एक डब्बा असा ठेवून दिलेला आहे. तो फक्त मला दिवाळीमध्येच कामाला येतात हे डब्बे सगळे, आता रोज काही लागत नाहीत मला. आणि जेव्हा दिवाळीमध्ये आता बरंचसं काय काय आपण बनवतो मग ते ठेवण्यासाठी बरे पडतात मला. तर त्यामुळे आता हे साफ करून तर आता मी ठेवून देणार होते. ह्याच्यामध्ये काही सामान नव्हतं, त्यामुळे काही राडा झाला नव्हता माझ्या किचनवरती. आता बाकीचं हे जे डबे आहेत ते पहिले साफ करायचं चालू केलं मी काम. म्हणलं तर हे सगळं स्वच्छ करून घेते आणि त्याच्यानंतरून दुसरे पण मी डबे साफ करणार होते. असंच काय आज दिवसभर कामात जाणार होता, बरंचसं काम होतं आज. आणि बघूया म्हणलं, आता तसं तर मी 2-3 टप्प्यामध्ये माझं किचनचं काम काढत असते, पण आज ठरवलं होतं की एका दिवसामध्येच क्लीन करायचं किचन म्हणून. तसं दिसायला ते खूप कमी वाटतं, पण ते निघल्याच्या नंतर बराचसा दिवस जातो, आणि त्यात एकटं असलं ना की खूप जास्त एकटीवरती लोड येतो. आता तेच झालं आहे की आता मी एकटीच करते आहे, कारण की ते जाळ्या काढायच्या असो किंवा डबे उतरवायचे असो, धुवून परत ते सुकायला ठेवणं, परत सुकवून ते घेऊन येणं, कारण की मुलं झोपलेली होते आणि मी माझं काम किचनमध्ये चालू होतं, एकटीच करत होते मी. त्यामुळे आर्यनची थोडी हेल्प झाली मला नंतरून डबे ठेवण्यासाठी. पण ज्या गोष्टी आता हे जसं की आता धुतलेत तर मी ठेवणं, एकाला दोघं असले की बरं पडतं, पण मला ज्याकडे तिथे ऑप्शन नाही, मला एकटीलाच करायला लागतं. त्यामुळे मी 2-3 टप्प्यामध्ये माझं किचन साफ करत असते. पण आज ठरवलं होतं की आज एका दिवसामध्येच, कितीही टाईम लागला तरी एका दिवसातच कंप्लीट करायचं. त्यामुळे आज मी पूर्ण किचन असं डीप क्लिनिंगला काढलं होतं. आता बघू, आताशी 2 वाजल्या होत्या, मी जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा 2 वाजले होते कामाला. आता बघू किती वाजेपर्यंत जातं आहे काम, त्यावरती आहे माझं हे सगळं पुढचं नियोजन की आज होईल की नाही होईल. तर आता मी पहिले भांडी धुवून घेते. या डब्यांमध्ये मी ठेवलेलं आहे जे महिन्याचे जे ग्रोसरी घेऊन येते ना, ते एक्स्ट्राचं तांदूळ, जसं बिर्याणीचं तांदूळ असो, पुलावचं तांदूळ असो, किंवा मसाले वगैरे जे पण लागतात आपल्याला रोजच्या ह्याच्यामध्ये, तर ते एक्स्ट्राचे जे आहे ना ते मी ह्या डब्यांमध्ये ठेवून देत असते, वरच्या डब्यांमध्ये. मग ते जसं लागेल तसं मग मी ते खाली जे डबे आहेत ना त्या डब्यांमध्ये घेत असते थोडं थोडं करून. तर असंच काय ह्या डब्यांमध्ये पण जास्त काय हात लागत नाही, त्यामुळं त्यावरती पण धूळ बसली होती थोडीशी. तर डबे आता सगळे रिकामे करून घेत होते. आता बरेचसे होते, काही डब्यांमध्ये पापड होते, शेवया होत्या, उडदाचे पापड होते, चिप्स बनवलेले होते. मग हे सगळे मला असे उन्हाला पण मी ठेवून दिले बाहेर, जेणेकरून की आपलं पटकन हे भांडी होईपर्यंत त्यालाही छान ऊन भेटेल त्यामुळे. आणि इथे बघू शकता भांडी मी अशी बाहेर आणून ठेवून देत होते सुकण्यासाठी फॅन खाली. आता माझी सगळी भांडी की मांडणी वगैरे क्लीन होईपर्यंत हे बरंचसं माझं काम सुकायचं जे होतं ना टेन्शन मला की भांडी सुकतील का नाही पटकन, तर ते झाले होते. आता ते डब्बे काढल्याच्या नंतरून हे डब्बे मी 2 कप्पे काढले होते, तर
त्याचे जे सामान काढलं होतं तो एवढं काय किचनवरती पसारा झाला होता. सगळंच एकत्र मी काढलं ना की मग ते खूप मेसअप होतं, मग समजत नाही की कुठलं काम करायचं आणि कुठलं नाही. त्यामुळे मग मी हे करत असते की एक एक कप्पा आवरून घेतला मी. तर बघू शकता एवढी भांडी निघली होती. दिसायला एकदम थोडी वाटतात पण ते निघल्यावरती भरपूर निघतात, कारण की बरीचशी भांडी मी एकात एक ठेवलेले आहेत. त्यामुळे मांडणीवरती कमी वाटतात, पण धुवायला जर मी काढले ना तर भरपूर मांडणीमध्ये भांडी निघतात सॉरी. तर आता इथे मी पुसून पण घेत होते. तर डब्बे जेव्हा मी सुकायला ठेवते ना त्याच्यानंतरून असे वाळल्याच्या नंतरून पण मी कपड्याने पुसून घेते, जेणेकरून आहे ना थोडं पण वल्ले कुठं नाही राहिले पाहिजे, कारण की गंज पकडतात भांडी आणि त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. त्यामुळे थोडंसं मी काळजी घेते अशा गोष्टींची. आता हे जे चिप्स आहेत ते गेल्या वर्षी मी बनवलेले आहेत, तर त्यालाही ऊन झालं होतं देऊन, तर आता तेही मी व्यवस्थित ठेवून डब्यामध्ये ठेवून दिले. जे डब्बे लावून टाकायचे होते मांडणीवरचे ते सगळे लावून टाकले. आणि हे जे एक्स्ट्राचे डबे आहेत, टिफिन झाले किंवा फ्रीजमध्ये ज्या छोट्या मोठ्या गोष्टी ठेवतो त्याचे हे डबे, प्लास्टिकचे भाज्या वगैरे, ते डबे सगळे ह्या टप्पामध्ये ठेवले होते मी. भाज्या संपलेले त्यामुळे सगळे डबे बाहेर निघले होते किचनचे आणि ते धुवून ठेवलेले होते, त्यामुळे त्याला काय धुवायचं नव्हतं मला. तर आता ते पण व्यवस्थित ठेवून देणार होते. त्याच्यानंतरून किचन मी पहिलं धुवायला घेतलं. किचनचा जो खालचा कप्पा आहे तो मला आवरायचा होता आणखीन, पण किचन मी पहिलं धुवायला घेतलं होतं, कारण की पाणी खूप उडणार होतं आणि त्याच्यामुळं मग ते खालचा जो कप्पा आहे त्याच्यावरती पण पाणी पडतं. त्यामुळे म्हटलं पहिलं किचन साफ करून घेते. आता किचन तुम्ही बघू शकता बिलकुल माझं खराब नाही आहे. जे असं चिकट होतं म्हणा, तेलकट होतं, बिलकुल नाही आहे, कारण की 1.5 महिनाच झाला आहे मी किचन धुवून, जास्त काय झालेलं पण नाही आहे. आणि वरच्यावर पण मी साफ करत असते, त्यामुळं माझं किचन एकदम स्वच्छ असतं. मला बिलकुल पण खराब असं किचन आवडत नाही आणि सुटसुटीत पण तितकंच आवडतं. जास्त मी किचनवरती जास्त पसारा होऊन देत नाही. मला असं छान व्यवस्थित ठेवायला किचन आवडतं. त्यामुळे तर बघू शकता खराब नव्हतं तरी पण मी आता धुवून घेतलेलं आहे. मला इथे येऊन 5 वर्ष झालेले आहेत ह्या घरामध्ये. आणि तुम्ही माझी खिडकी पण बघू शकता, आत्ता घर बांधल्यासारखं एकदम नवीन आणि पांढरी शुभ्र आहे. त्याचं कारणच ते आहे की त्याला एकदम व्यवस्थित ठेवल्यामुळे ती तशी आहे, नाहीतर मग ती किती खराब झाली असती. कारण की गॅसच्या समोरच माझी खिडकी आहे, पण तिला मी बिलकुल खराब होऊन देत नाही, एकदम स्वच्छ ठेवते. तर बघू शकता. आणि माझ्या किचनला दरवाजा असल्यामुळं त्याचा फायदा पण मला बराचसा होतो. जेव्हा दरवाजा नसतो ना किचनला तेव्हा खूप जास्त खराब होतं, कारण की जो आपण स्वयंपाक वगैरे करतो, जे धूर वगैरे होतो, तो बाहेर जाण्यासाठी त्याचा महत्त्वाचं की असं दरवाजा असणं किंवा खिडकी मोठी असणं खूप गरजेचे आहे किचनमध्ये. नाहीतर तिथल्या तिथं जर असेल ना तर ते पूर्ण भांडी चिकट होतात, किचन चिकट होतं. पण माझ्या इथं ते मला दोन्ही पण, खिडकी माझी किचनची मोठी आहे आणि लगेच दरवाजा पण आहे. किचनला दरवाजा असल्यामुळे झुरळ होत नाहीत माझ्या घरामध्ये आणि ते मला एक टेन्शन नाही आहे. पावसाळ्यामध्ये मला दरवाजा बंद ठेवायला लागतो, पाणी आतमध्ये येतं, त्यामुळे त्याला ताडपत्री लावून मी बंद ठेवत असते. त्यामध्ये थोडंसं मला काळजी घ्यायला लागते जरा थोडीशी झुरळ होण्याची, कारण की जेव्हा सगळं पॅक असतं तेव्हा झुरळ होतात. किचनला जर ओपन असेल दरवाजा असेल किंवा गॅलरी असेल तर झुरळ फार कमी होतात. माझ्या इथं तो प्रॉब्लेम नाही आहे मला. पाल तुम्हाला मगाशी दिसले ना, मी जेव्हा डब्बे काढत होते तेव्हा ती दरवाजा सकाळपासून ओपन असल्यामुळे ती आतमध्ये आली. तशी मी काळजी घेत असते, आली की लगेच बाहेर काढते. मी जेव्हा डब्बा घेतला तेव्हा ती डायरेक्ट बाहेर निघून गेली आणि तर संध्याकाळ झाली होती, 6 वाजल्या होत्या. माझं किचनचं हे काम कंप्लीट करता करता तो खालचा कप्पा राहिला होता आवरायचा फक्त, बाकी सगळं झालं होतं. आणि ह्याच्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला आहे ना दुसऱ्या दिवशीच मी व्हिडिओ शेअर केला, कारण की म्हटलं आता बराचसा वेळ जाईल. त्याच्यानंतर कपड्यांनी पण मी इथं पुसून घेतलेला आहे शेगडी. तर ह्या शेगडीबद्दल पण मी तुम्हाला थोडंसं सांगते. जेव्हा आपण किचन धुतो तेव्हा वाट्या ठेवायच्या त्यावरती, त्यामुळे ते ब्लॉक होत नाही, पाणी जात नाही आणि खूप छान राहतात. त्यामुळे तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये पण. आता इथं बघू शकता किचन एकदम स्वच्छ झालं माझं. आणि दुसऱ्या दिवशीचा हा लुक आहे, बघू शकता किती छान वाटतंय आणि खूप फ्रेश वाटत होतं मला सकाळी उठल्याच्या नंतरून. तुम्हाला कसा वाटला? थोडासा चेंज केलेला मी माझ्या किचनमध्ये. आणि तुम्हाला जरी वाटत असेल आणखीन काय मी ह्यामध्ये चेंजेस करावं तर नक्कीच कमेंट करून सांगा, मी करण्याचा प्रयत्न करेल. आणि व्हिडिओ पण कसा वाटला तोही मला सांगा. तर बघू शकता हाही कप्पा मी आवरून घेतला होता, एकदम छान वाटत होतं मला.
मला एकदम सुटसुटीत आणि मस्त असं झालं होतं. ह्या साईडला मी भाजी आणण्यासाठी अशा पिशव्या ठेवून दिल्या होत्या आणि जे टॉवेल्स वगैरे लागतात जे रेग्युलर किचनमध्ये ते मी फोल्ड करून ठेवून दिले होते आणि हे डब्बे वगैरे असं काय मी ठेवलेलं आहे. तर तुम्हाला कसा वाटला किचनचा हा माझा व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया एका छान अशा व्हिडिओबरोबर. तुम्हाला माहिती आहे माझा घसा थोडासा जाम आहे, त्यामुळे ना मला दम लागत होता बोलताना.